जामखेडचे आमदार माननीय रोहितदादा पवार। मला असं वाटलं हीच सांगता सभा आहे। एवढा मोठा संख्येने तुम्ही सर्वजण इथं आलात तर आम्ही सगळे निश्चित झालो की 100% आदरणीय पवार साहेबांनी जो उमेदवार इथं दिलेला अभिजित पाटील हे निवडून आले। वेळ कमी आहे, बरंच काय बोलायचं होतं, पण 10 पर्यंत ही सभा आपल्याला संपवायची आहे। अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत, सगळ्यांचीच नावं मला घेता येणार नाही, पण ज्या ज्या इच्छुक उमेदवाराने अभिजित भैया पाटलांना पाठिंबा दिला, ज्याच्यामध्ये कोकाटे भाऊ असतील, भारताबा असतील, रामभाऊ असतील, या सर्वांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आदरणीय पवार साहेबांना पाठिंबा दिला। एक गोष्ट आपल्या सर्वांना इथं सांगतो, ही लढाई लढत असताना आपल्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की अभिजित भैयाला इथं उमेदवारी आदरणीय पवार साहेबांनी मुद्दामून दिलेली आहे आणि स्वतः पवार साहेबच मैदानात उतरलेत असं आपल्याला हे इलेक्शन लढायचं आहे। त्याच्यामध्ये पुढून मोठ्या प्रमाणात ताकद लावली जाईल, पैसा वाटला जाईल। पैसा आहे म्हणून ते वाटतील। मी प्रश्न आपल्या सर्वांना असा करतो की तुम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांबरोबर आहात की नाही? एकदा हात वर करून सांगा, आम्ही सर्वजण पवार साहेबांबरोबर आहोत। पवार साहेबांचं वय 85। या महाराष्ट्रामध्ये या वयामध्ये सुद्धा दिवसाला 4 ते 5 सभा घेत आहेत। आता सातारा जिल्ह्यामध्ये आहेत, आज त्यांच्या 6 सभा झाल्या। फक्त 4 तास दिवसाला झोपतायत। आम्ही जेव्हा त्यांना विचारतो पवार साहेब हे असं का, एवढे कष्ट का, त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचं भवितव्य हे चांगलं राहिलं पाहिजे। महाराष्ट्रातली जी पुढची पिढी आहे त्यांना चांगली संधी देता आली पाहिजे आणि भाजप जो हा पक्ष आहे तो महाराष्ट्राचा कधीही विचार करत नाही, तो फक्त गुजरातचा विचार तिथे करतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला परत एकदा आपल्याला 1 नंबरचं राज्य करायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाविकास आघाडी सरकार आणावी लागेल। उद्या पवार साहेब इथे येत आहेत। अभिजित भैयानी सांगितलं ही छोटी सभा आहे। अभिजित आबा का दुसरा भैया आहे का? अभिजित आबा हो, त्याच्या आधी अभिजित आहे ना। मग उद्याची सभा जी पवार साहेबांची सभा असणार आहे ती खूप मोठी सभा होईल असा माझ्यासारख्याला विश्वास आहे। खरं तर कोऑपरेटिव्ह आणि या सगळ्या गोष्टींबद्दल मी बरंच काही बोललो असतो, पण मला असं कळतंय जो आपल्या विरोधातला उमेदवार आहे कुठेतरी त्यांनी असं वक्तव्य केलं की त्यांना कोणाची मेहरबानी नकोय, ते स्वतःच्या हिमतीवर निवडून येतील। मी एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो, एखादा व्यक्ती जर असा विचार करत असेल की ते स्वतः सर्व झाले असतील तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांनी तिथंच इलेक्शन हरले असं आपल्याला समजावं लागेल।
कारण का इलेक्शन आपण स्वतःमुळे कधी जिंकत नसतो. निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि तिथे असलेली स्वाभिमानी जनता याच्यामुळेच खऱ्या अर्थाने आपण ते इलेक्शन लढत असतो. त्यामुळे इथं असलेल्या लोकांच्या मेहरबानीने आपण तिथं निवडणूक लढतो आणि जिंकतो. हे जर उमेदवार तिथं विसरत असतील तर मग कुठेतरी त्यांचा रस्ता हा भरकटलेला असं आपल्याला म्हणावं लागेल. तसंही बघता आदरणीय पवार साहेबांना सोडल्यानंतर, भाजप बरोबर जाऊन मांडीला मांडी लावून बसल्यानंतर त्यांची दिशा आणि त्यांचा रस्ता हा 100% भरकटलेला आहे आणि हे आपल्या लोकांना कोणालाही आवडलेलं नाही. लोकसभेला सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राने स्वाभिमान राखत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. 31 खासदार आपले निवडून आले. इथं सुद्धा आपण सर्वांनी मिळून आपल्या विचाराच्या खासदाराला पाठिंबा दिला. आदरणीय पवार साहेबांनी ज्या उमेदवाराला या ठिकाणी पुढाकार दिला, पाठिंबा दिला, विजय दादांनी सुद्धा ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्याला खूप चांगल्या मताने तुम्ही सर्वांनी निवडून दिलं. त्यासाठी एकदा तर मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जेव्हा लोकसभा इलेक्शन आपण लढत होतो तेव्हा जे उमेदवार आपल्या विरोधात उभे ते कुठल्या पक्षात होते? भाजप आणि घड्याळ बरोबर होते का नव्हते? म्हणजे आपल्या विरोधात होते. लोकसभेला इथून आपल्या विचाराच्या पक्षाला किती लीड दिली तुम्ही? किती दिले? मग आता विधानसभेला 60-70चा आकडा गाठायचा का नाही गाठायचा लीडचा? मग लोकसभेला तुम्ही पवार साहेबांना पाठिंबा दिला. आता इथं महाराष्ट्राचं इलेक्शन आहे. महाविकास आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे येणार आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक उमेदवार, प्रत्येक आमदार हा महत्वाचा आहे. आणि याच्यासाठी पवार साहेब या वयामध्ये या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. आज सातारा केल्यानंतर तुमच्यासाठी पवार साहेब माढ्यामध्ये येणार आहेत. एवढ्या लांब जर पवार साहेब इथे येत असतील तर पवार साहेब तुमच्याकडे आशेने बघत आहेत की तुम्ही आपल्या अभिजित आबाच्या पाठीमागे तिथे उभं राहाल. त्यामुळे आत्ताच एक दिवस आधी मी आपल्या सर्वांना विचारतो, तुम्ही अभिजित आबा बरोबर आहात का? पाठिंबा देणार का? आपलं काय चिन्ह आहे? माणूस रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. इथं ऊसाचा प्रॉब्लेम आहे असं काही लोक सांगतात. मला त्यांना एवढंच सांगायचंय, काळजी करू नका. अभिजित आबाचा कारखाना आहे जो अडचणीत आणला गेला होता, पण कितीही अडचणी आल्या तरी आबानी तो कारखाना बाहेर काढला आणि तो चांगलं क्रशिंग सुद्धा करून दाखवलं. एका बाजूला अभिजित आबाचा कारखाना आहे, दुसऱ्या बाजूला जामखेड तालुक्यामध्ये जो हळगाव कारखाना आहे त्याची सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही क्षमता वाढवणार आहोत. इथं येणार नाही आम्ही, पण जर तुम्हाला वाटलं की इथं यावं लागतंय, जर तुम्हाला वाटलं तुमच्या अन्याय होतो ऊसाच्या बाबतीत, एक गोष्ट इथं सांगतो, मला परवडलं नाही तरी इथं असणाऱ्या शेतकऱ्याचा ऊस आम्ही नेणार म्हणजे नेणार. शेतकरी ऊस वाढवतो, आपल्या पोटच्या पोरासारखं पिकाकडे लक्ष देतो आणि जेव्हा पीक हातामध्ये येतं तेव्हा जर कुणी धमकी देत असेल की घेत नाही, देत नाही, जा काय करायचं, मला त्यांना एवढंच सांगायचंय, हा कारखाना तुमचा सुद्धा नाही, इथं असलेल्या शेतकऱ्यांचा कारखाना आहे. आणि मग आमच्या शेतकऱ्याचा ऊस जर तुम्ही अडवत असाल तर त्या बाबतीत आम्ही तुम्हालाही सोडणार नाही. काही दिवसांपूर्वी मला असं कळतं द्राक्षाच्या निगडीत कुठलं तरी आंदोलन इथं होतं का नव्हतं? कापसे बापूंनी घेतलं होतं ना. पण त्याला पाठिंबा कोणी दिला? पवार साहेबांनी केला. त्याला विरोध कोणी केला? पण मला तुम्ही सांगा, शेतकऱ्यासाठी द्राक्ष महत्वाची आहेत की नाही? मग आपल्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीमागे शेतकरी म्हणून उभं राहायचं होतं का नव्हतं? मग पवार साहेब त्यांच्या पाठीमागे उभे राहिले,
शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहिले आणि जर तुम्ही तिथं विरोध करत असाल तर मग इथं असणारा स्वाभिमानी जो आपला द्राक्ष उत्पादक शेतकरी हा तुमच्या पाठीमागे कसा उभा राहणार? त्यामुळे इथं असणाऱ्या सर्व शेतकरी कष्टकऱ्यांनी निर्णय घेतलाय की काही झालं तरी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे आपल्या सर्वांना तिथं उभं राहायचं म्हणजे राहायचं. अहो याच्या विरोधात असणारे उमेदवार आहेत, त्यांच्याकडे खरं तर आधी घड्याळ होतं, पण त्यांना सुद्धा कळालंय घड्याळाचा टाइम खराब चालू आहे. घड्याळाचे 12 वाजलेत आणि म्हणून त्यांनी ते घड्याळ तिथेही सोडलं. म्हणजे पहिल्यांदा पवार साहेबांना सोडलं, बरोबर का नाही? मग विकासासाठी अजितदादांकडे गेले का नाही? आणि मग आता अजितदादांनाही सोडलं. मग याच्यावरनं आपण काय समजायचं? हे योग्य गोष्ट नाही. खरं तर काही नेते मोठे आहेत, वयाने मोठे आहेत, आम्ही आदर राखतो, आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. पण एक गोष्ट सांगतो, जर त्यांनी नाही तर त्यांच्या उमेदवाराने आदरणीय पवार साहेबांबद्दल, इथं असणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल, आमच्या या कार्यकर्त्यांबद्दल, आमच्या पदाधिकाऱ्यांबद्दल जर काही बोललं तर मग आम्ही सोडणार पण नाही. ही गोष्ट सांगतो. खरं तर ही लढाई दोन पैलवानांमध्ये. आपल्या अभिजित आबांचे वस्ताद कोण आहेत? आणि पुढे जे उमेदवार आहेत त्यांचे वस्ताद जे कुणी असतील ते असतील. आता या देशातला सगळ्यात मोठा राजकीय वस्ताद कोण आहे? अहो मोदी साहेबांना, शाह साहेबांना सुद्धा कळलं नाही वस्ताद कुठला डाव खेळणार आहे. आता यांच्या पाठीमागे जर मोठा वस्ताद पवार साहेबांसारखा असेल तर आता कुस्ती कोणी खेळायची असते? पैलवानांनी खेळायची असते का नसते? आपला हा पवार साहेबांचा पठ्या बराच वेळ झाला मैदानात उभा आहे, पण पलीकडनं जो पैलवान खऱ्या अर्थाने या इलेक्शन मध्ये उभा आहे तोच गायब आहे. फक्त वस्ताद मार्गदर्शन करतायत, फक्त वस्ताद त्यांचे मार्गदर्शन करतायत. आपला पैलवान तिथं उभा आहे, पवार साहेब या पैलवानांना मार्गदर्शन करतायत. पण या पैलवानांच्या विरोधात जो पैलवान तिथं खेळणारे, कुस्ती करणारे, तो मात्र जर गायब झाला असेल तर एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो की अभिजित आबा तर निवडून येणारच आहेत. भजत स्वप्नात अहो मलाही गुलाल खेळायचा, अभिजित आबालाही गुलाल खेळायचा. 180 आमदारांना महाविकास आघाडीचा गुलाल हा 23 तारखेला तिथं खरं तर खेळायचंय. श्री क्षेत्र हरण अतिशय पवित्र ठिकाण कुठल्या मतदारसंघामध्ये येतं? तिथं मी लहानपणीपासून येतो. हबब वसेकर महाराजांना भेटतो, दर्शन घेतो, समाधी समोर मी नतमस्तक होतो. खरं तर तिथं असणाऱ्या लोकांची, समाज बांधवाची अपेक्षा होती की तिथं एक चांगलं सभामंडप असावं, तिथं चांगलं एक भक्त निवास असावं. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये कुठलंही भक्त निवास झालंय का तिथं? मग कर्जत जामखेडच्या स्वाभिमानी लोकांनी, नागरिकांनी आणि तुमच्यातल्या काही लोकांनी तिथं ठरवलं, आमच्या सारख्यांनी खारीचा वाटा त्याच्यामध्ये टाकला आणि आपण सर्वांनी म्हणजे सामान्य लोकांनी मिळून सरकारचा निधी न घेता तिथं सुंदर असं भक्त निवास सेवा म्हणून आपण बांधलेलं आहे. काय जमलं नाही तुम्हाला याच्या आधी? काय याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला नाही? फक्त कारखाना असेल, कारखान्यावर तुम्ही जर राजकारण करणार असाल तर हे योग्य नाही. खऱ्या अर्थाने आता कुठेतरी वेळ परिवर्तनाची आलेली आहे आणि या मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ आहे असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो. फक्त जाता जाता एकच सांगतो, उमेदवाराबद्दल बोलणार नाही पलीकडच्या, तो पैलवान काय टिकणार नाही, तो जिंकूच शकत नाही. मला माहित नाही त्यांची भाषणं कशी असतात, ऐकूशी वाटतात का नाही मला माहित नाही, पण जे काय असतील ते असतील. पण खरी लढत जर कोणामध्ये असेल
तर आदरणीय पवार साहेब विरुद्ध भाजप अशी ही लढत आहे. पवार साहेब विरुद्ध मोदी साहेब ही लढत आहे. पवार साहेब विरुद्ध अमित शाह ही लढत आहे. तर मी आपल्या सर्वांना विचारतो, या माड्यातून जेव्हा तुम्ही अभिजित आबाच्या पाठीमागे उभे राहता त्याचा अर्थ तुम्ही सर्वजण पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहिलात तर तुम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे आहात का? 100%. एकदा हात वर करून सांगा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. आदरणीय पवार साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आप आगे बढ़ो, आदरणीय राहुल गांधी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरविंद केजरीवाल जी आप आगे बढ़ो. दुसरी एक छोटीशी गोष्ट सांगतो. काही दिवसांपूर्वी मोदी साहेबांची सभा ही मुंबईमध्ये झाली. 1,00,000 खुर्च्या ठेवल्या होत्या, फक्त 20,000 लोक आले. आणि ती गोष्ट बघितल्यानंतर पवार तिथं मोदी साहेबांनी या महाराष्ट्रातल्या सर्व सभा कॅन्सल केल्या. त्यामुळे मोदी साहेबांना सुद्धा कळलंय महायुतीचं सरकार इथं येत नाही, फक्त महाविकास आघाडीचं सरकार इथं येणार. आणि तुमची साथ, तुमचा पाठिंबा, तुमची ताकद ही पवार साहेबांना महाविकास आघाडीला लागेल. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय हिंद.